नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कृषी विद्यापीठ भरती संदर्भात आपण खूप दिवसांपासून अपडेट जे आहेत तर ते कव्हर करतोय। तर आज एक नवीन अपडेट आलेली मित्रांनो आणि ती अपडेट आपल्यासाठी खूप चांगली आहे। बघा, आजच्याच ॲग्रो1 या महाराष्ट्रातील कृषीमधील अग्रगण्य न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे की चारही कृषी विद्यापीठांचा आकृतिबंध हा अंतिम टप्प्यात आहे। प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात आलेला आहे। वित्त विभागाकडून मंजुरी मिळाली तर लवकरच आपल्याला या विद्यापीठात जे आहे तर ते भरती जे आहे तर ते बघायला मिळणार आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती विथ डिटेल एनालिसिस जे आहे तर ते कव्हर करणार आहोत। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कृषी विभागाचा कुठलीही माहिती असेल तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर मिळत असते। तुम्ही देखील आपले व्हिडिओज बघू शकता, आपले सर्व कृषीशीच रिलेटेड असतात। म्हणून तुम्ही ह्या चॅनलला आजच जॉईन केलं पाहिजे। आणि तुम्ही देखील या कृषी विद्यापीठामार्फत होणाऱ्या भरतीसाठी तयारी करत असाल तर याच्यामध्ये कृषी सेवक नावाचं एक पद पण असतं मित्रांनो, जे आपलं महाराष्ट्र शासनात पण असतं, ते इथं पण एक पद असतं। याच्यासाठी तयारी करायची असेल तर याचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल याची संपूर्ण बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे। तिथून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकता। बघा, विद्यापीठांचा आकृतिबंधांचा प्रस्ताव जो आहे तर तो अंतिम टप्प्यात आलेला आहे। या आधीच कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी आदेश दिले होते की 15 दिवसातच आकृतिबंध तयार करा, पण तो 15 दिवसात काही झाला नाही। परंतु आता आकृतिबंध आपल्याला तयार होताना दिसतो। या आकृतिबंधामधील काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर याच्यामध्ये एकूण प्रस्तावित पद ही 11,400 असणार आहेत। म्हणजे 11,400 पदांसाठी ही भरती जी आहे तर ते होऊ शकते, कारण की 11,400 पदांचा आकृतिबंध हा त्यांनी दिलेला आहे। आता याच्यामधील किती पदांची त्यांना मान्यता मिळते हे पण महत्त्वाचं आहे मित्रांनो। आता काही 100% भरलं जातच नाही कुठं। 2003 चा आकृतिबंध होता तर तो 12,338 एवढा होता। आता याच्यात काही पद कमी केलेले, जवळपास 938 पद ही कमी केलेली आहेत। एकूण रिक्त जागांचं प्रमाण जर पाहिलं तर ते 57.48% एवढं आहे। आणि आकृतिबंध हा वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलेले 11,400। ज्यावेळी हा आकृतिबंध तयार होईल त्यानंतर जेवढी काही रिक्त पदं असतील तर त्या रिक्त पदांची किती भरती करायची याच्या संदर्भातला पुन्हा एक प्रस्ताव जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे। आता नवीन आकृतिबंधानुसार कोणत्या विद्यापीठात किती पदसंख्या ही प्रस्तावित असणार आहे। आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं असेल, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जवळपास 4,229 एवढी पदसंख्या आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी विद्यापीठ त्याचे 2,884 असतील। त्याच्यानंतर परभणी कृषी विद्यापीठाचं 2,677 असतील आणि दापोलीचं जवळपास 1,610 असे जवळपास 11,400 पदांचा आकृतिबंध आपल्याला इथं बघायला मिळणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर विद्यापीठ निहाय रिक्त पदांची आपण जर टक्केवारी पाहिली तर याच्यामध्ये जे आहेत सगळ्यात जास्त पद आपल्याला परभणीत रिक्त पाहायला मिळतात, जवळपास 66.16% पद ही रिक्त आहेत। राहुरीमध्ये 55% पद रिक्त आहेत, अकोलामध्ये 63% आणि दापोलीमध्ये सगळ्यात कमी आहे, जवळपास 40% पद रिक्त आहेत। नियमानुसार कुठल्याही याच्यात रिक्त पद ही फक्त 20% असली पाहिजे। 80% पद ही भरण्यासंदर्भात मान्यता जी आहे तर ते सरकार देत असते। पण इथं जर आपण पाहिलं तर निम्म्याला निम्मे पद रिक्त आहेत, म्हणजे विद्यापीठांचा कारभार हा कशा पद्धतीने चालू आहे हे आपल्याला इथं जे आहे तर ते कळतच आहे। आता याच्यामध्ये काही पदसंख्येमध्ये कपात करण्यात आली। 2003 चा जो आकृतिबंध होता ज्याच्यामध्ये 12,000 प्लस जागा होत्या तर त्याच्यामध्ये कपात करून आता 11,400 झालेले। तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी तुम्हाला आधीच काय बोललो की किती पद आपली इथं कमी झाली, जवळपास 938। आता हे 938 कशा पद्धतीने वर्गीकरण आहे बघा, याचं बघा, राहुरी कृषी विद्यापीठाचं 479, त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 283, त्याच्यानंतर वसंतराव नाईकचं 98 आणि दापोलीचं आपलं जे आहे तर ते 50। तर असे हे एवढी यांच्यामधनं पदं जे आहेत तर ती आपल्याला इथं कमी झालेली दिसतात। आता याच्या संदर्भातला वित्तीय प्रस्ताव त्यांनी पाठवण्यात आलेला आहे। आता आपण पाहिलं की काही पदं कमी झालेली आहेत। आता काही पदं कमी झालेली आहेत तर याचा अर्थ काय की त्यांच्यावर येणारा आर्थिक भार पण कमी होणार आहे आणि काही ठिकाणी पदं वाढलेली आहेत। फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात जवळपास 12.59 कोटी रुपये हे अधिकचे लागतील, एक्स्ट्रा लागतील। त्यासोबत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात 6 कोटी अधिक लागतील। परंतु उर्वरित राहुरी आणि अकोलाच्या विद्यापीठामध्ये जे काही पद कमी झालेले आहेत त्याच्या माध्यमातून शासनाला 38 कोटी रुपयांची बचत होणार आहे। म्हणजे जर ओव्हरऑल आपण पाहायला गेलं तर शासनाला जो आहे तर तो फक्त 20 कोटी रुपयांचा एवढा जो आहे तर तो भार येणार आहे, कारण की काही नवीन पदं जी आहेत तर ती इथं तयार करण्यात आलेली आहेत। 20 कोटी रुपये अतिरिक्त भार येणार आहे शासनावर, हे इथं महत्वाचं आहे फक्त। आता
याच्यानंतर जे आहे तर ते वित्त विभागाला आता काम आहे की वित्त विभागाने हा आकृतीबंध लवकरात लवकर मान्य करायचा आहे। आता हा आकृतीबंध मान्य केल्यानंतर विद्यापीठ काय करेल की त्यांच्याजवळ असलेल्या मंजूर संख्या, भरलेल्या संख्या आणि त्याच्यानंतर रिक्त जागा किती आहेत या सगळ्यांचं एक कॅल्क्युलेशन ते चार्ट तयार करतील। त्याच्यानंतर प्रत्येक पदासाठीचं आणि एक डिटेल मागणी पत्र ते पुन्हा शासनाला पाठवतील आणि त्याच्यानंतर शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला ही जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळू शकते। विद्यापीठांनी हा आकृतीबंध तयार केला मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारे जे आपले प्रतिनिधी होते, विद्यार्थी होते, यांचा खूप मोठा सहभाग आहे, कारण की यांनी ज्या वेळी थोडा दबाव निर्माण केला, थोडा संघर्ष केला, त्याच्यानंतरच विद्यापीठांनी या गोष्टी केलेल्या। त्यासोबतच कृषी मंत्र्यांनी देखील फॉलोअप का घेतला, ज्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी यावर जे आहे तर ते लक्ष दिलं। आगामी काळात अशाच पद्धतीने जाहिरात येण्यासाठी आपल्याला जे आहे तर ते प्रयत्न करावे लागणार आहेत मित्रांनो। जर आपण प्रयत्न नाही केले तर ऍग्रीच्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठात मिळणारी संधी जी आहे तर ती थोडी आणखी एक्स्ट्रा होऊ शकते। कृषी विभागातील सर्व सरकारी नोकरीच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मित्रांनो सगळ्यात आधी तर आपलं इग्नाइट ऍग्रीकॉस नावाने जे YouTube चॅनल आहे तर त्याला तुम्ही जॉईन केलं पाहिजे। त्यासोबतच आपलं इंस्टाग्रामला पण एक पेज आहे मित्रांनो, त्याला तुम्ही फॉलो करा, तिथं आपण असतो। ऍप्लिकेशनसाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे आणि टेलिग्रामसाठी इग्नाइट ऍग्रीकॉस नावाचं आपलं टेलिग्राम आहे, तर ते जॉईन करू शकतात। आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपले हे नंबर्स आहेत, यांना तुम्ही नक्की जे आहे तर ते संपर्क करू शकतात मित्रांनो। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।